खासदार उदयनराजेंच्या एका वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाड्यात आलेल्या उदयनराजेंनी एक वक्तव्य केले जे आता वादात अडकले। थोरले प्रतापसिंग महाराजांकडून महिलांची पहिली शाळा सुरू करण्यात आल्याचा दावा उदयनराजेंनी केलाय। उदयनराजेंच्या या वक्तव्यावर ओबीसी नेते मंगेश ससाणी यांनी आता टीका केली। ते प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं, कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली। ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली। जे सातारचे महाराज आहेत त्या सातारच्या महाराजांना महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 साली भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा चालू केली। याच्यावर आता त्यांचा आक्षेप आहे आणि एक नवा शोध आता उदयनराजे यांच्या माध्यमातून लागतोय। नक्कीच हा आणि याच्यासाठी मला असं वाटतंय सगळे इतिहास तज्ञ आतापर्यंतचे संशोधक फेल ठरलेले आहेत आणि उदयनराजेंनी हा जो गौप्यस्फोट केलाय हा महाराष्ट्राचा जे सामाजिक आणि जो शैक्षणिक क्रांतीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये हा खूप मोठा एक धक्का देणार आहे।